नमस्कार मित्रांनो, मी संभाजी जाधव डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपली बाग आता सिटिंगमध्ये आहे. जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी आपल्या बागेला झालेला आहे पाणी देऊन. 15 जानेवारी 2026 या तारखेला आपण पाणी दिलं होतं या बागेला. तर मित्रांनो बघू शकता 2 महिन्याच्या कालावधीच्या नंतर या ठिकाणी काही सेटिंग आपलं अशा प्रकारे झालेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कळीचा स्ट्रोक, कळीची लांबी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. छोटी कळीसुद्धा बघू शकता तुम्ही या ठिकाणी लांब लांब कळी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. अशा अशा पद्धतीमध्ये आहे मित्रांनो. मधमाशीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही. मोठी माशी आहे आपल्याकडे. अशी ती अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी मधमाशीचं काम देखील चालू आहे मित्रांनो. मित्रांनो आता आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांचं काहींचं म्हणणं आहे की बागेमध्ये माशी नाही आहे किंवा माशीच्या अभावामुळे आपली फुलगळ होत आहे. त्यामुळे मित्रांनो काय केलं पाहिजे किंवा आपण माशी आकर्षित करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे मित्रांनो, तर आपण या ठिकाणी आज बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो मधमाशीसाठी तुमच्या बागेची कॅनोपी, तुमच्या बागेमध्ये मादी कळीचं प्रमाण यावर निर्भर असतं सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड कुठल्या प्रकारचे वापरता याच्यावर पण भरपूर गोष्टी निर्भर असतात मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपली बाग सेटिंग कालावधी मध्ये असल्याच्या नंतर बघा भरपूर माशी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आपली बाग सिटिंगच्या कालावधीमध्ये असल्याच्या नंतर आपण केमिकल इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड याचा वापर करणं टाळलं पाहिजे मित्रांनो. कारण का या ठिकाणी जर आपण केमिकलचा वापर केला तर आपल्या बागेमध्ये जो आपण ज्याला विषारी औषधं म्हणतो त्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं असतं. त्यामुळे मधमाशी आपल्या बागेमध्ये येत नाही आहे मित्रांनो. त्यामुळे आपण जैविक फवारण्यांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि बागेला जर तुमच्या कॅनोपी वगैरे लागत असेल तर पाण्याचं नियोजन व्यवस्थितरित्या करा. पाणी बागेला जर 60-70 दिवस होऊनही कळी जर निघत नसेल तर एखादं पाणी फ्लडचं द्या. कारण फ्लडच्या पाण्याने काय होत असतं मित्रांनो, आपल्या बागेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढवून मादी कळी निघण्यासाठी चालना ही मिळत असते मित्रांनो. म्हणून एखादं फ्लडचं पाण्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता आज आपल्या बागेला 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी झालेला आहे. कशा पद्धतीने सेटिंग या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. अतिशय सुंदररित्या कळीचा स्ट्रोक वगैरे आणि फळांची संख्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला फ्लडच्या पाण्याबद्दल बोलत होतो. जर आपल्या बागेमध्ये 60-70 दिवस होऊनही कळी निघत नसेल तर आपल्याला फ्लड इरिगेशन करणं मित्रांनो हे अनिवार्य राहणार आहे. कारण एखादं फ्लडचं पाणी दिल्याने काय फार लगेच शेंडा निघेल किंवा कळीगळ होईल असं कुठलाही प्रकार होत नाही मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय जर आपली बाग 60-70 दिवसाच्या कालावधीचा पुढचा कालावधी जात असेल तर फ्लडचं पाणी देणं हे तुम्हाला गरजेचं राहणार आहे मित्रांनो. आणि मधमाशीचं जर मी म्हटलं तुम्हाला, मधमाशी आता काही शेतकरी आपले बांधव म्हणतात मधमाशीच नाही आहे, मधमाशीच्या अभावामुळे आपली फुलगळ वगैरे होत आहे. तर मित्रांनो आपल्या मधमाशीला आकर्षित करण्यासाठी गूळ, ताक आणि विलायची हे स्वस्तात मस्त औषध आहे मित्रांनो. जैविकमध्ये काय होतं, गूळ आणि ताक यांचं दोन्हीचं मिक्सर करून त्यामध्ये विलायची किंवा दालचिनी याचं मिश्रण तयार करायचं आहे. आणि सकाळी मित्रांनो हे तुम्हाला सूर्य उगवण्याच्या आत अर्ली इन द मॉर्निंग याचा स्प्रे करायचा आहे मित्रांनो. कारण का मॉर्निंगच का सांगतोय,
तर ज्यावेळेस सूर्योदय होत असतो त्यावेळेस आपली ही मधमाशी फिरण्यासाठी निघत असते. तर त्या आपण जे गुलताक विलायची फवारणार आहे त्या औषधाच्या सेंटने किंवा वासाने आपली माशी आपल्या बागेमध्ये आकर्षित होण्यास मदत होईल आणि त्या ठिकाणी दिवसभर तुमच्या बागेमध्ये काम करत राहील. तर मित्रांनो, हा झाला तुम्हाला मधमाशी आकर्षित करण्यासाठी. आणि कॅनोपी जर तुमच्या बागेची सुंदर असेल तर त्या ठिकाणी माशी आकर्षित होते मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला फ्लड इरिगेशन करायचं सांगत आहे, कारण दुहेरी फायदा आहे मित्रांनो या ठिकाणी. कारण फ्लड इरिगेशन केल्याच्यानंतर मादी कळी निघण्यासाठी तुम्हाला भरपूर मदत होते आणि तुमच्या बागेची कॅनोपी वगैरे गडद हिरव्या रंगाची होण्यासाठीही फार मदत होते. जर तुमच्या बागेचं प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीने चालू असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे आपल्या पानांच्या मार्फातून अन्नद्रव्य तयार होतं त्या ठिकाणी जास्त तयार होईल आणि ते कळीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बाहेर निघेल. तर मित्रांनो, जैविक फवारण्यामध्ये मी तुम्हाला 2-3 फवारण्या सजेस्ट करतो. या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्हाला जास्तच मावा वगैरे दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दमन बायोआर 303 आणि नीमकरंज ऑइल या ठिकाणी या औषधाचा वापर करायचा आहे मित्रांनो. दमन बायोआर 303 1 ml पर लिटर आणि नीमकरंज हे 2 ml पर लिटर अशा पद्धतीने वापरायचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला बागेमध्ये जास्त जर मावा वगैरे जाणवत असेल आणि त्या ठिकाणी चिकट पानं वगैरे जाणवत असतील तर तुम्ही या ठिकाणी बायर कंपनीचं ट्रेसर हे औषध येत असतं मित्रांनो. तर त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. आणि बुरशीनाशकाचं जर म्हटलं तर बुरशीनाशकाने मधमाशीसाठी फारसा काही कुठलंही जरी वापरलं, निटिओ म्हणा, स्कोर कवच म्हणा, तर अशा बुरशीनाशकाने कुठल्याही प्रकारचा माशीवरती परिणाम हा होत नाही आहे मित्रांनो. म्हणून आपण काळजी काय घ्यायची आहे मित्रांनो, जर तुमच्या बागेमध्ये जास्तच मावा दिसत असेल, ट्रेसर, दमन बायोआर किंवा नीमकरंज ऑइल, सुप्रीम अशा 2-3 औषधाचा वापर करणं मित्रांनो गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपली बाग आता 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी होत आहे, परंतु अतिशय सुंदररित्या या ठिकाणी कळी निघलेली आहे. झाडावरती आता 100-125 150+ फळं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेटिंग प्रोसेस आपली चालू आहे मित्रांनो. जर आपल्याला 60 दिवसाच्या पुढचा कालावधी होत असेल आणि बागेमध्ये कळीचं प्रमाण फार कमी दिसत असेल किंवा नरकळी असेल, नरकळी जर सुरुवातीला निघाली असेल त्याच्यासाठीही पाण्याचा फायदा, फ्लड इरिगेशनचा फायदा तुम्हाला होतो. कारण का, जर नरकळीचं प्रमाण आपल्या बागेवरती जास्त दिवस जर राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या बागेला मादी कळी निघण्यासाठी हा वेळ जात असतो मित्रांनो. म्हणून जर नरकळीचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फ्लड इरिगेशन करणं गरजेचं आहे. कारण का, फ्लड इरिगेशन केल्याच्यानंतर पाणी जास्त झाड घेतं आणि त्या ठिकाणी नरकळी ही ड्रॉप होत असते आणि नरकळी ड्रॉप झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मादी कळी निघण्यासाठी मदत होत असते मित्रांनो. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला फ्लड इरिगेशनचं सजेशन करत आहे मित्रांनो. तर तुम्ही म्हणत असाल बा, फ्लड इरिगेशन दिल्याच्यानंतर शेंडा काढील झाड, तुतारी निघेल, परंतु असला कुठलाही प्रकार होत नाही आहे मित्रांनो. कारण फ्लड इरिगेशन हे नरकळी गळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं राहतं. त्यामुळे आपण फ्लड इरिगेशन करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर खताचं मॅनेजमेंटसुद्धा तुम्हाला अतिशय काटेकोर पद्धतीने करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कळीचा स्ट्रोक कसा वाटतोय बघा, लांब कळी दिसते मित्रांनो. अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी लांब कळीचा स्ट्रोक तुम्हाला दिसत आहे. कुठल्याही प्रकारची थ्रिप्स, मावा या किडीने या ठिकाणी प्रादुर्भाव केलेला नाही आहे, तुम्हाला दिसत आहे. म्हणून मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा. सेटिंग काळ हा आपला 75%
कामाची प्रचिती देत असतो मित्रांनो. सेटिंग काळ हा अतिशय अवघड आणि किचकट असतो. त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट हे अतिशय सुंदररित्या करावं लागतं. म्हणून सेटिंग काळामध्ये तुम्ही बारकाईने लक्ष घालून या ठिकाणी आपल्या बागेची सेटिंग करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर सेटिंग तुम्ही पूर्ण केली तर तुम्ही पुढच्या 25% बाग फक्त कामावर राहत असतो मित्रांनो. म्हणून 75% तुम्हाला या ठिकाणी बागेमध्ये सेटिंग काळामध्ये काम असतं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अतिशय सुंदररित्या या ठिकाणी कळी दिसत आहे. कळीचा स्ट्रोक, चमक, साईज सुंदर आहे. तर अशा पद्धतीने नियोजन करा. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीत रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही मदत होईल. आणि अजून आपला जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.